जिल्ह्याची भूमिका मांडू राहिले नाही, फक्त कटशॉट आपल्याला पदाधिकाऱ्यांचे या ठिकाणी बुलढाण्यामध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराकरता आता आपण सगळ्यांनी पाहिलं, आमचं सुरुवातीपासून हेच कोटेशन आहे की आम्ही समविचार लोकांसोबत आम्ही गेलो पाहिजे। मग या ठिकाणी पुन्हा अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की काँग्रेस आणि भाजपा मित्र पक्ष ही वेगळी नसून मला असं वाटतं की कधी ही एकच आहे। म्हणून त्यामुळे इतर जे 3 उमेदवार आहेत 3 पक्षाचे, त्यांच्याकडून आपल्याकडे काही प्रस्ताव आलाय का पाठिंब्यासाठी? त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव आलेला नाहीये। 21 तारखेला दत्ताजी काकस जे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आहे त्यांनी आमच्याशी संपर्क केला, त्यांनी आम्हाला विचारणा केली पक्षाची काय भूमिका आहे। तर आम्ही त्यांना स्पष्ट सांगितले की ज्यावेळी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा आदेश आम्हाला प्राप्त झाला, तो आदेश घेऊन आम्ही जिल्ह्यामध्ये बोलणी सुरू केली। आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत सकारात्मक होतो की या ठिकाणी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी ही सर्व ठिकाणी सोबत राहील, आघाडीमध्ये राहील आणि सीट शेअरिंग ठरल्याप्रमाणे मेरिट प्रमाणे या ठिकाणी दोन्ही पक्ष जागा वाटपाच्या 6 तिढा सोडणार। पण तसं नव्हता, या ठिकाणी वेगळीच भूमिका जनतेच्या समोर आलेली आहे। म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की आता हा जो वाद आहे किंवा हा जो चेंडू आहे तो आता आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या कोर्टात गेलाय। बाळासाहेबांनी आम्हाला जोपर्यंत बाळासाहेब आदेश देत नाही तोपर्यंत आम्ही पुढची भूमिका स्पष्ट करत नाही। अद्यापर्यंत बाळासाहेबांचा कुठल्याही प्रकारचा आदेश आलेला नाहीये। त्यामुळे ह्या सर्व घडामोडी ह्या स्थानिक लेवलवर मतदारांच्या भावना विचारात घेऊन आम्ही या ठिकाणी पुढे या निवडणुकीला आम्ही सामोरे जाणार आहे। आमदार संजय गायकवाड किंवा विजयराज शिंदे यांच्याकडून काही चर्चेचं निमंत्रण आलंय? यांच्याकडून कुठल्याही यांच्या चर्चेचा प्रश्नच उद्भवत नाही। मुळात आमची विचारधारा ही व्यवस्थेच्या विरोधात आहे, भाजपाच्या विरोधात आहे, भाजपाचे मित्र पक्ष जे काय असतील शिंदे गटाचे यांच्या विरोधात आहे। त्यामुळे त्यांचं चर्चेचं निमंत्रण देणं हा प्रश्नच या ठिकाणी उद्भवत नाही। गेल्या आठवड्यामध्ये काँग्रेस आणि वंचितची युती झाल्याची घोषणा केली होती, आघाडी झाल्याची घोषणा केली होती, परंतु जिल्ह्यात अनेक ठिकाणी जे आहे ते आता काँग्रेस आणि वंचितचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात आहे। बुलढाण्यात नगराध्यक्ष पदाची उमेदवारांनी माघार घेतलेली आहे वंचितच्या। आता मतदार संभ्रमात आहे, वंचितच्या पक्षाची नेमकी काय भूमिका असणार आहे? या ठिकाणी वंचित आणि काँग्रेसची अधिकृतरित्या युतीची घोषणा झाली होती, तिथून हा खऱ्या अर्थानं प्रवास सुरू झाला आणि जिल्ह्यामध्ये या मागील आठवड्यामध्ये ज्या ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत या सर्व श्रुत आहे। यामध्ये बोलणी सुरू असतानाच या ठिकाणी काँग्रेसने ज्या ज्या ठिकाणी काही संदिग्ध भूमिका घेतलेल्या आहेत त्याच्यामुळे या ठिकाणी सर्व प्रकार जो आहे हा जनतेच्या समोर आलेला आहे। नामांकन अर्ज भरणे, विड्रॉल घेणे आणि आता जी उमेदवार रिंगणामध्ये आहे तर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे 7 उमेदवार नगराध्यक्ष पदाचे जिल्ह्यामध्ये सध्या स्टँड आहे। त्याचबरोबर अनेक ठिकाणी नगरसेवक पदाचे उमेदवार आमचे स्टँड आहे। देऊळगाव राजामध्ये त्या ठिकाणी आम्ही उबाटाच्या एका उमेदवाराला आम्ही पाठिंबा आजच्या तारखेमध्ये आम्ही देणार आहोत। त्याचबरोबर सिंदखेड राजामध्ये आम्ही एक उमेदवार त्या ठिकाणी अपक्ष उमेदवार आम्ही पुरस्कृत करणार आहोत। म्हणजे एकंदर जिल्ह्याची परिस्थिती जर पाहिली तर आता या अंतिम टप्प्यामध्ये ज्या ज्या काही घडामोडी होणार आहे ज्यामध्ये खऱ्या अर्थानं काँग्रेसनं ज्याला आपण भिजत घोंगड ठेवतो म्हणतात की शेवटच्या क्षणापर्यंत हे भिजत घोंगड ठेवून या ठिकाणी एक प्रकार या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा एक दाखला मी तुम्हाला या ठिकाणी देऊ इच्छितो। ज्या पद्धतीनं या मनुवाद्यांनी शिवाजी महाराजावर पाठीमागून वार केला भास्कर कुलकर्णी सारखा, तसाच वार या ठिकाणी आमच्यावर भास्कर कुलकर्णीच्या रूपानं या ठिकाणी काँग्रेसनं केलेला आहे। अशी असणारी या ठिकाणी परिस्थिती आहे। राहिला बुलढाणा शहराच्या बाबतीमध्ये तर या ठिकाणी 4 उमेदवार आमच्या या ठिकाणी रिंगणामध्ये आहे। पक्ष भक्कमपणे संपूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभा आहे, त्यांना निवडून आणण्याकरता आम्ही कसोशीची या ठिकाणी प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आहोत। आता येणाऱ्या काळामध्ये निकाल तुमच्या समोर आहे, कारण मतदारांच्या आणि जनतेच्या संविधानवादी बहुजनवादी लोकशाही मूल्य जोपासणाऱ्या सर्व मतदारांच्या या भावना होत्या की आपण येणाऱ्या काळामध्ये भाजपा व मित्र पक्षाला जर थांबायचं असेल तर सेक्युलर पक्षाने एकत्र आलं पाहिजे। म्हणून तो एक धागा पकडून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी जिल्हा कमिटीला आदेश दिले आणि या ठिकाणी काँग्रेस वंचितची अधिकृत घोषणा होते आणि या ठिकाणी अशा भूमिका घेऊन खऱ्या अर्थानं आमच्यावर एलिगेशन करून या ठिकाणी काँग्रेसने ज्या काही या ठिकाणी स्टेटमेंट केलेले आहेत, दत्ता काकस उमेदवार यांनी केलेले आहेत आणि की बाकी काही पक्ष जबाबदार लोकांनी केले आहेत, तर या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये आम्हाला सोबत न घेतल्यामुळे जी परिस्थिती लोकसभेमध्ये उद्भवली, जी परिस्थिती विधानसभेमध्ये उद्भवली, तीच परिस्थिती संपूर्ण जिल्ह्यामध्ये या ठिकाणी उद्भवणार आहे। त्याचे पडसाद, त्याचे परिणाम आणि या सगळ्या याचे परिणाम काँग्रेसला भोगावे लागतील एवढं मात्र या ठिकाणी मी निश्चित ठामपणे तुम्हाला सांगू इच्छितो।